नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपायला अवघे 4 दिवस उरले आहेत. फक्त 4 दिवस. 10, 11, 12 आणि 13. 4 दिवस उरले आहेत. म्हणजे महिनाभराच्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये काहीच कामकाज होऊ शकलेलं नाही फारसं. एक परीक्षा सुधारणेचं विधेयक जे आहे तेवढं सोडलं तर बाकी काही झालेलं नाही. नुसता हंगामा झाला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की अमित शहा यांनी सभागृहात येऊन सांगावं काय झालं ते. पण अमित शहा त्याला तयार नाहीत. त्यामुळे जो टेन्शन जे आहे म्हणजे तिढा जो आहे सुटायला तयार नाही. अमित शहा सभागृहात यायला तयार नाही यांनी म्हटल्याप्रमाणे, आणि राहुल गांधी त्यामुळे दोन्ही सभागृहात हंगाम आहे. कशा करताय काहीच कोणी सांगायला नाही, परंतु हंगाम आहे. कामकाज होत नाही, नुसता गोंधळ होतोय. संसदेचं हे अधिवेशन जेव्हा सुरू झालं, या वातावरणात सुरू झालं, त्यावेळेला लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या की या अधिवेशनात महिला आरक्षण, महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक येईल, कायदा होईल, 33% महिलांना आरक्षण मिळेल. दुसरं एक होतं की डिलिमिटेशन विधेयक, डिलिमिटेशन बिल, म्हणजे लोकसभेच्या जागा वाढतील, विधानसभेच्या जागा वाढतील, साऱ्याच जागा वाढतील. पण आता आपण पाहतोय संसदेचं हे अधिवेशन संपायला फक्त 4 दिवस उरले आहेत. 10, 11, 12 आणि 13 4 तारखा आहेत. काँग्रेसने व्हीप जाहीर केला आहे. काँग्रेसला वाटतं की असं काहीतरी भयंकर काहीतरी BJP करतायत. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून आपले व्हीप जाहीर केला की आपले खासदार उपस्थित असले पाहिजे सभागृहात. पण खरंच भाजप म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा हे डिलिमिटेशन बिल आणतायत का या सेशनमध्ये? हा कळीचा मुद्दा आहे. आता डिलिमिटेशन बिल हे एवढं महत्त्वाचं बिल आहे, ते जर आणायचं असेल तर त्याची आधी वाच्यता करायला पाहिजे. ते तुम्हाला असं गुपचूप सभागृहात आणता येणार नाही. महत्त्वाचं बिल आहे ते. विधानसभेची जागा वाढणार आहेत, लोकसभेची जागा वाढणार आहेत, किती वाढणार आहे, कशा वाढणार आहेत, साऊथमध्ये किती वाढणार आहेत, UPमध्ये किती वाढणार आहेत, ते अनेकांच्या इंटरेस्टचा विषय आहे तो. त्यामुळे सरकारला ऐनवेळी असं आम्ही आणतोय म्हणून असं घाई गडबडीत ते विधेयक मंजूर करून घेता येणार नाही. त्यामुळे सरकार आपल्या मित्रपक्षांची आणि आपल्या हितचिंतकांची सहमती घेण्याच्या बाबतीत हालचाली करतायत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 खासदारांची चर्चा केली. NCPIचे खासदार होते, एकनाथ शिंदेचे खासदार होते. 20 खासदारांची चर्चा केली. NCPI म्हणजे ममता बॅनर्जींना सोडून जे खासदार इकडे आले ते डायरेक्ट BJPत आले नाही, ते NCPI नावाच्या पक्षात गेले. त्यांच्यासोबत आज मोदी बसले होते. तर काही उद्धव ठाकरेंना सोडून जे खासदार आले एकनाथ शिंदेकडे, त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी बसले होते. म्हणजे मोदी तयारी करतायत असं दिसतंय. परंतु हे जे विधेयक आहे हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. याला 2/3 बहुमत तुमच्याकडे लागतं.
2/3 म्हणजे 360 किमान खासदार तुमच्या बाजूने असले पाहिजेत. आता सरकारमधले काही लोक म्हणतात आमच्याकडे 366 खासदार झाले आहेत, म्हणजे आकडा तुम्ही ओलांडला आहे, तुमच्याकडे भक्कम आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग तसा प्रॉब्लेम नाही तर मग ते डिलिमिटेशन बिल या 4 दिवसात येणार आहे का लोकसभेत? पण त्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही, कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे विचित्र अशी शांतता. हे डिलिमिटेशन बिल आणि महिला बिल हे गेल्या अधिवेशन म्हणजे एप्रिलमध्ये भाजपने आणलं होतं. ते त्याला काही पुरेसे खासदार त्यांच्या बाजूने मिळाले नाहीत, त्यामुळे ते बिल पडलं. BJPची छितू झाली सरकारची. आता तेच बिल सरकार पुन्हा आणतंय का? सरकारने अजून काही शब्द बोललेले नाही, पण ते आणावं लागेल. म्हणजे कधी कधी आणावं लागेल. म्हणजे महिलांना तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर बिल आणावं लागेल, डिलिमिटेशन करायचं असेल बिल आणावं लागेल. काहीतरी मोठा गेम सुरू आहे, पण तो काय गेम आहे हे कोणीच बोलायला तयार नाही. साऊथमधले काही खासदार मोदींसोबत येण्याची शक्यता आहे, तर अजून कोणीही आपले पत्ते उघडे केलेले नाहीत. त्यामुळे रोज हंगामा सुरू आहे. म्हणजे राहुल गांधी तोच हंगामा करतोय की बघ अमित शहा येईपर्यंत, अमित शहा यायला तयार नाहीत, त्यामुळे हंगामा सुरू आहे. आता नेमकं राहुल गांधींना काय अपेक्षित आहे? म्हणजे त्यांना हे डिलिमिटेशन बिल नको आहे का, की विरोधासाठी विरोध म्हणून हे सर्व सुरू आहे? आतली माहिती तशी की 366 खासदारांनी या बिलाच्या बाजूने तयारी दाखवली आहे. त्यामुळे हे बिल या 4 दिवसात येईल, परंतु ते घाई गडबडीत आणायचं नाही असं मोदींचं नियोजन आहे. मोदी म्हणतात आम्ही काही गडबडीत आणणार नाही, आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून 4 चौघांना सांगून बिल आणू. पण सध्या तरी ते थांबलेलं दिसतंय, बिल लटकलंय. मोदी आपल्या मागे देश आहे, बिल आहे, जनता आहे, 366 आमदार आहेत असं सांगतायत, परंतु ते तसं काही दिसत नाही. जेवढे खासदार पाहिजे तेवढे खासदार मोदींना अजून जमवता आलेले नाहीत असं ते स्पष्ट दिसतंय. कारण तसं असतं तर मोदी डकारले असते. पण मोदी अजून शांत आहेत, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. यावेळी डिलिमिटेशन बिल लटकणार का? कॉमेंट करा. नमस्कार.